श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज गुरुवार आहे. गुरुवार हा असं अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अत्यंत आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे, म्हणजे खूप शक्तिशाली अशी सेवा आपल्याला करायची आहे. आणि या दिवशी जे काही तुम्ही सेवा करता ही थेट स्वामीपर्यंत पोहोचत असते. आता बरेच ताईदादांचे असे काही प्रॉब्लेम असतील की जे खूप दिवसापासून अडलेली आहेत. तर तुमच्यापैकी कोणाकोणाचे असे काम आहे की जे लवकर सॉल्व्ह होत नाहीये, किंवा मग कोर्ट कचेरी किंवा मग असे बरेचसे काही प्रॉब्लेम असतील किंवा पैसे अटकलेले असतील. असे कोणकोणाचे प्रॉब्लेम आहे नक्की कमेंट करून सांगा. तर आजची ही सेवा खास त्यांच्यासाठी ज्यांचे काम खूप दिवसापासून अडकलेले आहे त्यांच्यासाठी ही सेवा आहे. या सेवेसाठी कुठलाही खर्च नाही, कुठलीही जास्त वेळ नाही, कमी टायमामध्ये आणि कमी खर्चामध्ये ही सेवा आहे. आपण सेवा ही गुरुवारीच का करावी? तर गुरुवार हा स्वामींचा दिवस आहे, आपल्या गुरुचा दिवस आहे. आणि गुरुच्या दिवशी गुरुवारी जर सेवा आपण कुठलीही सेवा सुरुवात जर केली तर त्या सेवेला खूप खूप यश मिळतं आणि ती सेवा डायरेक्ट स्वामीपर्यंत पोहोचती आणि आपले जे काही प्रश्न आहे, जे काही समस्या आहे त्या मार्गी लागत असता. म्हणून गुरुवार असतो. सेवा करत असताना अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने ही सेवा करायची आहे. आता महत्वाचं म्हणजे सेवा कोण कोण करू शकतं? तर सेवा कोणीही करू शकतं. छोटे असो मोठे असो, ज्यांना वाचता येतं ते सेवा करू शकता. ज्यांचे कामं अडकलेले आहे, ज्यांचा व्यवसायामध्ये लॉस होत आहे किंवा काही बिझनेस रिलेटेड असेल किंवा मग कोर्ट कचेरीचं काही कामं असेल, खूप दिवसापासून अडकलेलं असेल, त्यांच्यासाठी ही सेवा आहे. त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. आणि जे कोणी ताईदादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. महत्वाचं आपल्याला सेवाला बसायचं आहे. तर बसण्याआधी आपल्याला काय करायचं आहे? सर्वात अगोदर तर तुम्ही जर ही सेवा सकाळी केली तरी चालेल, संध्याकाळी केली तरीही चालेल. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या वेळेनुसार करा. पण ही सेवा करत असताना वेळेचं भान ठेवा की तुम्हाला दरवेळेस ही सेवा तुम्ही 41 दिवसाची करू शकता. तुमच्याच्याने होत असेल तर 21 दिवसाची सुद्धा केली तरी चालेल. पण शक्यतो 41 दिवस केली ना तर तुम्हाला खूप खूप चांगला अनुभव येणार आहे. कारण बरेचसे ताईदादांनी याचा अनुभव घेतलेला आहे. तर तुम्ही 41 दिवसाची ही सेवा केली तर फार उत्तम. पण वेळ तुम्हाला सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुमच्या पद्धतीत वेळ ठेवायची आहे. आता पूजेला बसण्याआधी तुम्हाला काय करायचं? तर तुम्हाला सकाळी जर करायची असेल तर अंघोळ वगैरे करून तुम्ही देवपूजा करायची. नंतर एक स्वच्छ आसन घेऊन, जे तुमचं कंटिन्यूचं आसन आहे ते आसन घ्यायचं आहे बसायला. आसन घेतल्यानंतर एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. असं एवढा छोटा ग्लास असला तरी चालेल. एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे, ते समोर ठेवायचं. एक धूप लावायची आहे. स्वामींसमोर तुम्हाला तुपाचा एक दिवा लावायचा आहे. तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं कुठलीही सेवा करत असताना तुपाचा दिवा लावणं खूप गरजेचं असतं. एक तुपाचा दिवा लावायचा आहे, एक ग्लास भर पाणी भरून ठेवायचं आहे. एवढं झाल्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे. तर आता सेवा काय करायची? तर तुम्हाला 11 वेळा ओम श्री स्वामी समर्थ असं मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा ओम श्री स्वामी समर्थ हा 11 वेळा म्हणायचा आहे. एक माळ श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एक माळ जप करायचा आहे. त्याच नंतर तुम्हाला 11 वेळा काल भैरवाष्टकम म्हणायचं आहे. 11 वेळा काल भैरवाष्टकम म्हणायचं आहे आणि 11 वेळा घोराष्टक स्तोत्र म्हणायचं आहे. अगदी छोटं आहे ते. जास्तीत जास्त या सेवेला अर्धा तास लागेल. पण जे कंटिन्यू सेवेकरी केंद्रात म्हणत असेल, घरी म्हणत असतील, तर त्यांना ही जास्तीत जास्त सेवा 15 मिनिटं चालेल. तर ही सेवा तुम्हाला करायची आहे. काही जास्त सेवा नाही आहे, अगदी छोटी सेवा आहे. 11 वेळा ओम श्री स्वामी समर्थ, एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, 11 वेळा घोराष्टक स्तोत्रम आणि 11 वेळा का आणि 11 वेळा कालभैरव अष्टकम स्तोत्र एवढंच म्हणायचं आहे. फक्त मनापासून सेवा करायची आहे. सेवा झाल्यानंतर 2 मिनिटं शांत बसून डोळे बंद करून स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज, जे काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. जर मंत्रस्तोत्र म्हणत असताना तोंडामधून उच्चार जर गलत निघले असतील तर त्याच्यासाठी मला क्षमा करा आणि माझे काय प्रॉब्लेम आहे ते दूर करा.
तुमचे जे काही समस्या असतील, तुमची काही इच्छा असेल ते स्वामींना सांगा. बस तुम्हाला ही सेवा मनापासून करायची आहे. बाकी स्वामी बघतील. स्वामींना केव्हा द्यायचं, काय द्यायचं, कारण आपल्यापेक्षा स्वामींना माहिती आहे की आपल्याला काय योग्य आहे ते. कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहे. करता आणि करिता तूच एकच स्वामीनाथा. कारण स्वामींच्या परवानगीशिवाय इथं काहीच होऊ शकत नाही. म्हणून सर्व स्वामींवर सोपवा. आता महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे की पूजा करत असताना काय करायचं नाहीये, कारण हा खूप महत्वाचा भाग आहे. आवर्जून एक आहे बघा. सर्वात अगोदर तुम्हाला मोबाईल बंद ठेवायचा आहे. बंद म्हणजे तुम्ही सायलेंट करून ठेवा, कारण की जर मधामध्ये फोन आला ना तर आपलं लक्ष तिकडं जातं. म्हणून पूजेमध्ये लक्ष फक्त पूजेवर ठेवायचं आहे. म्हणून मोबाईल सायलेंट करून ठेवा. कोणाशी न बोलता घरातील पूजेला बसले ना तर तुम्ही पूजेलाच बसा. घरातली कोणाशीच बोलू नका. नाहीतर मग पूजेला तर बसले आहे पण दुसऱ्यांशी सुद्धा बोलत आहे तर बिलकुल नको. तुम्ही पूजेला बसले आहे तर पूजाच करा. बाकीचे विचार थोडा वेळ सोडून द्या. फक्त स्वामी आणि स्वामीच बघा. सेवा झाल्यानंतर लगेच तुम्हाला परिणाम दिसणार नाही, पण मात्र तुम्हाला थोडे थोडे मार्ग दिसायला सुरुवात होतील. ज्या तुम्ही संकटात अडकलेले आहे त्यामधून तुम्हाला मार्ग दिसायला सुरुवात होणार. तुम्हाला पैसा तर एकदम येणार नाही, पण तुम्हाला पैसा येण्याची सुरुवात होणार. जे तुम्ही कमवताय ते टिकणार, कारण स्वामी मार्ग दाखवत असतात आणि स्वामी सेवा केलेली कधीच वाया जात नाही. ते कुठं ना कुठं आपल्याला फळ नेहमी नेहमी देत असतं. या सेवेचा भरपूर ताईदादांना फरक पडला आहे. खूप दादांना अनुभव आला आहे. तुम्हाला देखील याचा अनुभव येणार आहे. तुम्ही सेवा करून बघा. खरंच सांगते, ज्यांना ज्यांना अनुभव आला आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे समोरच्याला सुद्धा प्रेरणा मिळेल ही सेवा करण्याची. त्यांचा स्वामीवर विश्वास बसणार. तर तुम्ही खरंच तुम्हाला थोडे थोडे जरी अनुभव आले असतील ना तर कमेंट करत चला. तर आजची अगदी छोटीशी माहिती होती जे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.